विद्यार्थी किंवा एव्हरी ह्युमन बिंग ह्यांच्यामध्ये कला ही उपजत असते। तर त्याच्यासाठी सहज प्रवृत्ती म्हणजे स्क्रिबलिंग म्हणा, तिथून जी सुरुवात होते। आमच्या BMCच्या कला अकादमीतर्फे आम्हाला सॅटर्डे आर्ट क्लासचं वर्कशॉप घेण्यात आलं। त्याच्यामध्ये आम्हाला आमची सृजनशीलता कशी वाढवावी किंवा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्याच्या कसं कार्य करू शकतो याच्यासाठी कार्यशाळा झाली। आमचं BMC शाळा आमच्या मुलांना सर्व साहित्य पुरवतं, रंग, वही, ब्रश, कलर, सगळ्या गोष्टी। परंतु आठवड्यातून एकदा तास असल्यामुळे काही मुलं आणत नाहीत। मग इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं वैयक्तिक जर चित्र काढायला गेलं तर काही मुलांकडे काही साहित्य अपूर्ण असतात। तर मी सॅटर्डे आर्ट क्लासमधून एक गोष्ट मी शिकलो आणि ती माझ्या शाळेत वापरली, ती म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटी। काही मुलांकडे ब्रश आहेत पण कलर नाहीत, काही मुलांकडे कलर आहेत तर पॅलेट नाही, काही मुलांकडे पॅलेट आहे, वही आहे, पेन्सिल आहे पण कलर नाही। तर मी अशा विद्यार्थ्यांना ग्रुप करून त्यांच्याकडून ही ॲक्टिव्हिटी करून घेतली, जेणेकरून एकमेकांना शेअर करून आणि प्रत्येक ग्रुपला मी नावं दिलीत। त्याच्यामुळे आपला ग्रुपचं कसं काम चांगलं होईल आणि ते पुढे जाईल किंवा आपल्या ग्रुपचा नंबर येईल, तर ह्या भावनेने मुलांचं काम अजून सुधारण्यात मदत झाली। आजचं जे सेकंड आमचं ट्रेनिंग झालं त्या सेकंड ट्रेनिंगमध्ये पण आम्हाला म्हणजे भविष्यामध्ये कशी शाळा हवी आहे याच्यावर त्यांनी आम्हाला खूप छान म्हणजे विश्लेषण करून सांगितलं आणि नक्कीच आम्ही आमच्या शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यासाठी आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी त्यांची क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी नक्कीच मदत करू। आम्हाला एकमेकांचे विचार देता आणि घेता आले, म्हणजे एकत्र बसून जेव्हा काम करतो तेव्हा एकमेकांचे विचार आम्ही घेत असतो, देत असतो आणि त्याचा फायदा निश्चितच सगळ्यांना त्याचा होत असतो। तर हे एक स्किल मी शिकलो। आता मी शाळेत जाताना किंवा शाळेत गेलो की सगळ्यात पहिले मी हेच काम करणार आहे की मुलांना सगळ्यात आधी विषय देऊन ते एकमेकांशी त्यांना चर्चा करायला वेळ दिला जाईल आणि त्यानंतर जी काही क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे मला ती निश्चितच मला मिळेल। कलेचा हा उपयोग होतोच की विद्यार्थ्यांना म्हणजे चित्र हे एकदम सहज भाषा आहे की ज्याच्यातून ते व्यक्त होऊ शकतात। तर त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आणि सर्वांगीण विकास हे जास्त साध्य होतं असं एक कला शिक्षिका म्हणून मला वाटतं।